हृदयाचे जर विकार असतील कुणाला तर त्यांनाही सांगतो पिंपळाचं पान कोवळं घ्यायचं, लाल असते ना ते 1 किंवा 2 पानं घ्यायची, त्याचा काढा करायचं प्यायचं. हृदय विकारामध्ये खूप चांगला फायदा होतो याचा. म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही. नाहीतर बऱ्याच लोकांना वाटतं अटॅक आला मी मेलो तर काय करायचं. अटॅक येऊन कोण मरत नाही, अटॅक आला ह्या भीतीने सगळ्यात जास्त माणसं मरतात. आता दुखायला बहुतेक माझा नंबर लागला म्हणायचं म्हणजे तो सत्य आहे बघा. जसं साप चावल्यानंतर साप चावल्या भीतीने माणसं मरतात, तसं अटॅक दुखायला लागलं ते गॅसमुळे सुद्धा, अपचनामुळे, पित्तामुळे सुद्धा होते. शरीरात वात पित्त कफ सोडलं तर चौथं काय सांगावं. आजाराची कारणं वात पित्त आणि कफ हे सोडलं तर चौथं काहीच नाही. आणि हेच आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे, बाकी काही करायला लागत नाही. आणि आयुर्वेदात सगळ्यात छान पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच्यावरती. वात तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. पित्त होऊ नये असं म्हणत असेल, पित्त जर करायचा पित्ताचा त्रास आहे त्याने गळीपर्यंत त्याचा काढा करून घ्यायचा किंवा 4-5 पानं गळीपर्यंत त्याची चावून घ्यायची रोज. पित्ताचा प्रॉब्लेम निघून जाते. बॉडीत वात आहे म्हणजे गॅस वगैरे होतोय तर ह्या लोकांना सांगतो वात आहे तर वेलदोडा खायचा. रोज वेलदोडा खावा, ऑटोमॅटिक शरीरानुसार वात वगैरे निघून जातो. जर कफाचा त्रास आहे तर लवण मिरी याचा काढा करायचा थोडासा आणि अर्ध्या पाव चमच्यापेक्षाही कमी सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचा. बस लगेच तुमचा कफाचा त्रास निघून जातोय. खोकला आलाय तर खूप उघायला आलाय त्रास होतोय विनंती करतो मिठाचं पाणी करायचं प्यायचं आणि उलटी करायची. ज्या दिवशी त्यानुसार खोकलाही पण होऊन जाईल, कफही पण होऊन जाईल. पण कसं आहे खोकला झाल्यानंतर कमीत 5 दिवस कोणत्याही प्रकारचं औषध घेऊ नका. सर्दी झाल्यानंतर सुद्धा औषध घेऊ नका. सर्दीने माणसाला मरत नाही. कारण काय होतंय औषध सर्दी असते ना ती तशीच हळू असते. मेणबत्तीचं मेण कसं घट्ट होते तसं होत नाही. आणि हा आपल्याला सायगाचा त्रास होतो, नसा